मंडळी, प्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी मोठ्या ब्रेकनंतर मराठी मालिका विश्वात पदार्पण केलं। निवेदिता सराफ यांनी झी मराठीवरील अगं बाई सासूबाई या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं। या मालिकेत त्यांनी आसावरी हे पात्र साकारलं होतं। त्यानंतर आता गेल्या काही वर्षापासून भाग्य दिले तू मला या मालिकेत त्या झळकल्या होत्या। मात्र आता त्यांनी या मालिकेतून एक्झिट घेतली आहे। त्यांनी याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे। तर निवेदिता सराफ यांनी गेली अनेक वर्ष विविध नाटक, मालिका आणि चित्रपटातून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आहे। निवेदिता सराफ यांनी आपल्या सहज सुंदर अभिनयाने एक वेगळीच ओळख निर्माण केली होती। निवेदिता सराफ यांनी भाग्य दिले तू मला या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती। निवेदिता यांनी या मालिकेत राजच्या आईचे पात्र साकारलं होतं। भाग्य दिले तू मला ही मालिका संपताच निवेदिता सराफ यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे। या पोस्टमध्ये त्या लिहितात, बाय बाय रत्नमाला मोहिते, मला ही व्यक्तिरेखा साकारताना खूप खूप आनंद झाला। हा एक अप्रतिम अनुभव होता। मला कोणताही प्रोजेक्ट संपताना खूप वाईट वाटतं। मी यात एका खंबीर स्त्रीचे पात्र साकारलं होतं, पण आता हे सर्व मी मिस करणार आहे। पण आमचे निर्माते विद्याधर पठारे, प्रोजेक्ट हेड मनीष दळवी, दिग्दर्शक वैभव चिंचाळकर, दिग्दर्शक सागर खेऊर, लेखक अमोल पाटील, चेतन शेंगदाणे, मुग्धा गोडबोले यांचे खूप खूप आभार। त्यासोबत माझे सहकलाकार विवेक सांगळे, तन्वी मुंडले, सुदेश मशिलकर, नंदिता वैद्य, अमित रेखी, निलेश रांदडे, जान्हवी किल्लेकर, इतर सर्व अभिनेते आणि तंत्रज्ञ, तुमचेही खूप खूप आभार। कलर्स मराठी टीम, केदार शिंदे, सोजल सावंत, मयुरेश वाघे, तुम्हालाही धन्यवाद, असे निवेदिता यावेळी म्हणाली। दरम्यान कलर्स मराठीवरील भाग्य दिले तू मला या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे। शनिवार 20 एप्रिल 2024 रोजी या मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित झाला होता। यात अभिनेत्री तन्वी मुंडले, विवेक सांगळे यासोबतच निवेदिता सराफ यांनी प्रमुख भूमिका साकारली होती। तर या मालिकेविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा। मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।